सांगली के कामेरी में शक्तिपीठ महामार्ग का मुद्दा अब काफी गर्मा गया है। ग्रामीणों का दावा है कि प्रस्तावित महामार्ग के जंक्शन के कारण पंचक्रोशी क्षेत्र का प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर प्रभावित होने की आशंका है। ये मंदिर स्थानीय श्रद्धालुओं की आस्था का केंद्र है और हर साल यहाँ बड़े उत्साह के साथ मेले का आयोजन होता है। ऐसे में मंदिर को खतरा होने पर श्रद्धालुओं की भावनाओं को ठेस पहुंचने की आशंका ग्रामीणों ने जताई है। इससे पहले पुणे बेंगलुरु राष्ट्रीय महामार्ग के चौड़ीकरण के लिए कामेरी क्षेत्र के किसानों की जमीन अधिकृत की जा चुकी है। अब शक्तिपीठ महामार्ग इस हाईवे को पार करेगा, जिससे प्रस्तावित जंक्शन के लिए और बड़े पैमाने पर कृषि भूमि जाने की संभावना है। ग्रामीणों ने सवाल उठाया कि अगर विकास के नाम पर आस्था के केंद्र और किसानों की जमीन प्रभावित होती है तो ये कैसा विकास है। मंदिर और खेती बचाने के लिए ग्रामीण किसानों और श्रद्धालु एकजुट हो गए हैं। सरकार से प्रस्तावित निर्णय वापस लेने की मांग को लेकर 21 अगस्त को सांगली जिल्हाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला जाएगा। महालक्ष्मी मंदिराची फार मोठी जत्रा या ठिकाणी उत्साहात होते। याचे भाविक कामेरी आणि पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात। इथे राष्ट्रीय महामार्ग 4 पुणे बेंगलोर हायवे या ठिकाणी आहे। हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे हा राष्ट्रीय महामार्ग 2 वेळ रुंदीकरणामध्ये इथल्या शेतकऱ्यांची आणि इथली सगळ्यांची जमीन शासनाने 2 वेळा घेतलेली आहे। आणि आता जो महाराष्ट्र शासनाने शक्तिपीठ नावाचा महामार्गाचा जो घाट घातलेला आहे तो शक्तिपीठ महामार्ग या हायवेला क्रॉस करतोय। पूर्वेच्या बाजूने तो हायवे शक्तिपीठ येतोय आणि दुर्दैवानं आमचं श्रद्धास्थान या ठिकाणी आहे। हे लक्ष्मी मंदिर या शक्तिपीठ महामार्गामध्ये उद्ध्वस्त होणार आहे। जवळजवळ या ठिकाणी 2 हायवे एकत्र आल्यामुळे जंक्शन या ठिकाणी होणार आहे आणि या जंक्शनामुळे इथल्या शेतकऱ्यांची एकाची 4 ते 5 एकर जमीन असे अनेक शेतकऱ्यांची जमीन दोन्ही बाजूला पश्चिम बाजूला आणि पूर्व बाजूला दोन्ही बाजूला या शासनाने जमीन आकारलेली आहे। आणि शक्तिपीठ म्हणजे अनेक मंदिरांना जोडणारा रस्ता आणि हे सुद्धा शक्तिपीठ आमच्या दृष्टीनं हे लक्ष्मी मंदिर सुद्धा एक आमचं शक्तिपीठ आहे। अनेक शक्तिपीठांना जोडताना आमचं शक्तिपीठ उद्ध्वस्त का असा प्रश्न आमच्या सगळ्या ग्रामस्थांचा शासनाला आहे। म्हणून या शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट महाराष्ट्र शासनाने सोडावा म्हणून आम्ही 21 तारखेला शुक्रवारी उद्या भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी ऑफिस वरती आम्ही काढतोय आणि या ठिकाणी इथले सगळे भाविक येणारच आहेत आणि तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी सांगली 21 तारखेला यावं